नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नवनाथ शिंदे स्वागत करतो आपल्या एम एस कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, पावसामुळे नुकसान भरपूर शेतकऱ्याचं झालेलं आहे आणि आता मित्रांनो आज किंवा काल असो पाऊस पडलेला आहे, भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। सोयाबीन असो, कापूस असो किंवा इतर जे आहेत पिकं असेल, तर आपण आता विमा भरलेला आहे, तर त्याकरता आपल्याला क्लेम करायचा आहे, तरच आपल्याला इथं नुकसान भरपाई भेटणार आहे। त्याकरता आपल्याला पीक विमा क्लेम कसा करायचा आहे ते भरपूर शेतकऱ्याला माहित असतं आणि भरपूर शेतकऱ्याला माहित नसतं, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। तर आपण विमा भरलेली पावती अशा प्रकारे पावती असते, तर ह्या पावतीवर आपल्याला या पावतीचा उपयोग आता आपल्याला करायचा आहे। यामध्ये जे आहे रिसिप्ट नंबर जे आपल्याला लागणार आहे, तर अशी पावती घ्यायची आहे आणि त्यावर आपल्याला बघायचं आहे की आपण कशाचा विमा भरलेला आहे। सोयाबीनचा भरला असेल तर सोयाबीनचा आपल्या शेतामध्ये जाऊन आपलं नुकसान झालं असेल तर आपल्याला फोटो व्हिडिओ कसे काढायची आहे, माहिती कशी भरायची आहे, किती टक्के आपलं नुकसान झालेलं आहे, संपूर्ण माहिती आपल्याला भरायची आहे। तर ती कशा प्रकारे भरायची आपण इथं लाईव्ह बघणार आहे, तर चला व्हिडिओ सुरू। तर मित्रांनो, मोबाईलच्या स्क्रीनवर आल्यानंतर इथं आपल्याला प्ले स्टोर ओपन करायचं आहे। प्ले स्टोर ओपन केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं पहा सर्च ऑप्शन दिसतंय, तिथं क्रॉप इन्शुरन्स हे आपल्याला सर्च करायचं आहे। तिथे क्रॉप इन्शुरन्स नावाचा ॲप आहे, इन्स्टॉल करायचं आहे। इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर आपल्या पुढे अशा प्रकारे ओपन होणार आहे। ओपन झाल्यानंतर पहा रजिस्टर अस फार्मर लॉग इन फॉर पॉलिसीज कंटिन्यू अ गेस्ट, म्हणजे आपल्याला जे आहे चेंज लँग्वेज, आपल्याला जर इथं जे आहे इंग्लिश भाषा समजत नसेल तर तुम्हाला इथं चेंज लँग्वेजवर करून आपल्याला इथं मराठी करायची आहे। तर मराठीवर क्लिक करतो आणि अप्लाय या बटनावर क्लिक करतो। तर पहा परत एकदा ओपन व्हायलेली आहे ॲप, ओपन झालेली आहे। संपूर्ण ॲपचं जी भाषा आहे मराठीमध्ये झालेली आहे। तर इथं आपल्याला तिसऱ्या नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा, यावर क्लिक करायचं आहे। तर पहा क्लिक केल्यानंतर आपल्या पुढे भरपूर सारे ऑप्शन इथं ओपन दिसायला लागले। तर आपल्याला इथं पहा विमा हप्त्याबद्दल जाणून घ्या, विमा पॉलिसी सदस्यती आपल्याला भरपूर दिसतंय, तर मी इथं कोणताही ऑप्शन जास्त वाचणार नाही। तिथं आपल्याला जे आहे महत्त्वाचं ऑप्शन तिसऱ्या नंबरचं आहे, वरून तिसऱ्या नंबरचं, खालून तिसऱ्या नंबरचं पीक नुकसान कळवा आणि नुकसान भरपाईचा दावा करा, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर पहा पीक नुकसानीची पूर्वसूचना, पीक नुकसानाची सद्यस्थिती, आपल्याला पहिल्या नंबरचं ऑप्शन आहे, यावर क्लिक करायचं आहे। आणि इथं आपला मोबाईल नंबर जे आहे आपल्या सध्या जे आपल्याला कॉल करू शकतील, जे आहे विमा प्रतिनिधी जे आहेत आपला बघायला येतात, तर तेव्हा आपण ते आपल्याला कॉल करू शकतील असा इथं नंबर द्यायचा आहे। इथे मी नंबर दिलेला आहे आणि आता इथं जे मोबाईल नंबर आपण दिलेला आहे तो आपल्याजवळ पाहिजे OTP घेण्यासाठी। OTP पाठवा यावर क्लिक करायचं आणि जो मोबाईल नंबर आपण दिलेला आहे त्यावर एक OTP येणार आहे, तर OTP आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे। तुम्हाला OTP आलेला आहे, OTP इथं टाकून घेतो। OTP टाकल्यानंतर इथं पहा OTP टाकलेला आहे, ऑटोमॅटिक OTP इथं सिलेक्ट केलेला आहे। तर आता आपल्याला इथं हंगाम निवडायचा आहे, हंगाम यावर क्लिक करायचं आणि खरीप हंगाम आपला आहे, तर खरीप निवडायचं। वर्ष कोणतं आहे तर 2024चं वर्ष आहे आणि योजना कोणती आहे, प्रधानमंत्री फसल विमा योजना, हे सिलेक्ट करायचं। सिलेक्ट केल्यानंतर पहा राज्य जे आहे सिलेक्ट करायचं, तर इथं आपलं महाराष्ट्र राज्य आहे, महाराष्ट्र सिलेक्ट केलेला आहे। तर निवडा या ऑप्शनवर आपल्याला खाली क्लिक करायचं आहे। नोंदणीचा स्रोत आपल्याला निवडायचा आहे, तर इथं सिलेक्ट बटनावर क्लिक करायचं आहे आणि आपण म्हणजे कोणत्या प्रकारे आपण विमा भरलेला आहे, कोणत्या सहाय्याने स्रोत कोणता आहे आपला, तर इथं बँकेद्वारे भरलाय, CSC द्वारे भरलाय किंवा तुम्ही स्वतः भरलाय। आणि इथं आपल्याला जे आहे CSCनेच जास्त भरला जातो, तर इथं CSC जे आहे इथं निवडायचं आहे। निवडल्यानंतर तुमच्याकडे अर्ज पॉलिसी क्रमांक आहे का, असेल तर तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे, नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे इतर पर्याय निवडा यावर क्लिक करायचं आणि संपूर्ण माहिती टाकायची आणि आपला पावती नंबर इथं काढून घ्यायचा आहे। तर माझ्याजवळ इथं CSC निवड आहे आणि तुमच्याकडे अर्ज पॉलिसी क्रमांक आहे तर माझ्याकडे आहे, यावर क्लिक करतो आणि इथं जे आहे अर्ज पॉलिसी क्रमांक इथं टाकून घ्यायचा आहे। तर मी तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवर दाखवते पावती, पहा अशा प्रकारचे पॉलिसी क्रमांक आहे तो आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे। तर मी पॉलिसी क्रमांक इथं टाकून घेतो। पॉलिसी क्रमांक टाकल्यानंतर इथं पहा जे आहे यशस्वी या बटनावर क्लिक करायचं आहे। या बटनावर क्लिक केल्यानंतर पहा जे आहे पॉलिसी क्रमांक आपल्या पुढे दाखवण्यात आलेला आहे आणि या पॉलिसी क्रमांकावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर पहा आपल्या पुढे जेवढे पॉलिसी आपण ह्या पॉलिसीमधून अजून पॉलिसी भरलेल्या असतात, म्हणजे एका शेतकऱ्याच्या नावावर कापसाचा, सोयाबीनचा किंवा डबल दुसऱ्या क्षेत्रामधील सोयाबीनचा असेल तर संपूर्ण इथं आपल्या पुढे ओपन होणार आहे। हा मेन पॉलिसी क्रमांक आहे, म्हणजे पावतीचा क्रमांक आहे। तर पहा आपल्या पुढे ओपन होणारा संपूर्ण माहिती इथं शेतकऱ्याची दाखवण्यात आलेली आहे। तर इथं जे आहे सोयाबीनचाच विमा भरलेला आहे शेतकऱ्यांनी, तर इथे यावर क्लिक करतो। यावर क्लिक केल्यानंतर पहा घटनेचा प्रकार काय आहे, तर इथं घटनेचा प्रकार भरपूर प्रकारे येणार आहे। तर इथं मराठी सिलेक्ट केली तरी तुमच्या पुढे इथं जे आहे इंग्लिशमध्येच जी भाषा इथं दाखवण्यात येणार आहे, तर इथं मी तुम्हाला याचं मराठीमध्ये रूपांतर करून दाखवतो तुम्हाला स्क्रीनवरती। तर आपल्याला इथं जे आहे पावसामुळे नुकसान झालेलं आहे, तर एक्सेस रेनफॉल या आपल्याला या सिलेक्ट करायचं आहे।
हे सिलेक्ट केल्यानंतर घटनेचा दिनांक कोणता आहे, तर घटनेचा दिनांक माझा आजच आहे, तर आजचा आज मी इथं सिलेक्ट करून घेतो. सिलेक्ट केल्यानंतर घटनेचा वेळ, पीक वाढीचा टप्पा जे आहे इथं आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तर इथं स्टँडिंग क्रॉप म्हणजे आपलं उभं पीक आहे, तर उभं पिकावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तुमचं जर इतर याने झालं असेल म्हणजे हार्वेस्ट म्हणजे तुम्ही काढून टाकलेलं आहे किंवा तुम्ही काढून सगळं गोळा करून ठेवलं होतं तेव्हा झालं नुकसान, तर इथं माझं स्टँडिंग क्रॉप आहे म्हणजे उभ्या पिकात नुकसान झालेलं आहे. नुकसानाची भरपाईची संभाव्य टक्केवारी जी आहे इथं आपल्याला टक्केवारी टाकून घ्यायची आहे. कोणाचं 70 झाला असेल, कोणाचं 80 झाला असेल, तर माझं इथं 75% झालेलं आहे. तर 75 टाकून घेतले आणि शहरामध्ये तुम्ही काही टाकलं नाही तरी चालणार आहे. तर तुमचा गट क्रमांक इथं टाकून घ्यायचा आहे. गट क्रमांक टाकल्यानंतर फोटो अपलोड करायचा आहे आपल्याला. इथं पहा जे आहे फोटो अपलोड करा आलेला ऑप्शन आहे, तर आपल्याला इथं या बटनावर क्लिक करायचं आहे आणि वेल युजिंग द ॲप यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. परत एकदा त्यावर क्लिक करा, तर आपला कॅमेरा ओपन होणार आहे आणि आता आपल्याला जे आहे पिकाचं नुकसान झालेलं आहे तर त्या पिकामधला आपल्याला एक फोटो घ्यायचा आहे. तर माझ्या सोयाबीनच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे, तर मी त्या सोयाबीनच्या पिकाचं जे आहे फोटो घेतो. तर पहा फोटो घेतल्यानंतर इथं राईट बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर फोटो इथं अपलोड झालेला आहे. आता आपल्याला दुसऱ्या नंबरवर व्हिडिओ अपलोड करा. व्हिडिओ तुम्हाला जर करायचा असेल तर करा, अन्यथा नाही केला तरी चालणार आहे. व्हिडिओचं इथं मॅन्डेटरी नाहीये, तरी सुद्धा इथं व्हिडिओ क्लिक करून मी इथं एकदा व्हिडिओ पण टाकून घेतो, कारण नुकसान झालेलं आहे. थोडासा व्हिडिओ सिलेक्ट केला तरी चालणार आहे. तर पहा व्हिडिओ सिलेक्ट केला आणि राईट बटनावर क्लिक करतो, तर व्हिडिओ पण इथं अपलोड झालेला आहे. झाल्यानंतर मित्रांनो आपलं संपूर्ण माहिती बरोबर भरलेली आहे का बघा आणि इथं सादर करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर पहा डॉक्युमेंट आयडी आपल्या समोर आलेली आहे. याचा स्क्रीनशॉट काढा किंवा आपण जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावर पण आपल्याला जे आहे डॉक्युमेंट आयडी आलेला आहे, पहा वरती आलेला आहे. तर हे आपल्याला सांभाळून ठेवायचं आहे, कारण आपल्याला नंतर हा कामी येणार आहे. डॉक्युमेंट आयडी गेल्यानंतर आपल्याला काढायला अवघड जातो, त्याकरता आपल्याला जे आहे डॉक्युमेंट आयडी सांभाळून ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे जे आहे पर्याय आपलं जे आहे सिलेक्ट झालेलं आहे आणि इथं पॉलिसी आपली तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे आपलं नुकसान झालं असेल तर नुकसानाची सूचना आपल्याला कंपनीला कशी द्यायची आहे ते आपण अशा प्रकारे बघू शकता. मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद.